नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण उत्तराखंडमधील धारी देवी ह्या जागृत मंदिराला भेट दिली होती. आज आपण धारी देवी पासून पुढचा प्रवास म्हणजे आज ऋषिकेश पर्यंत आणि पुढे आपण हरिद्वार पर्यंत करणार आहोत. रस्त्यात आम्हाला असा हा गंगा नदीचा व्ह्यू जो मिळाला होता तो मनमोहक होता. असाच आपण पुढचा प्रवास चालू ठेवला आणि क्षणातच आपण ऋषिकेश मध्ये पोहोचलो. ऋषिकेशमध्ये गेल्या गेल्या आपण लक्ष्मण झुल्याला भेट दिली, पण काही कारणास्तव लक्ष्मण झुला बंद होता. तिथे कन्स्ट्रक्शनचे काम चालू होतं, म्हणून आम्ही लांबूनच त्याचा आस्वाद घेतला. समोरील गंगा नदी बघितली आणि समोर एक रम्य असे मंदिर आहे तेही बघितले आणि मग आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आता इथे ह्या पवित्र अशा गंगा घाटवर आलो आहोत. हा आहे राम झुला, त्याच्या पुढे आहे लक्ष्मण झुला, सध्या बंद आहे तो. राम झुला आहे आणि समोर तुम्हाला दिसतोय तो आहे जानकी झुला. मित्रांनो, ऋषिकेश मधील हा जो पॉइंट आहे तो राफ्टिंगचा एंड पॉइंट आहे. तर इथून राफ्टिंग करून आलेली जी मंडळी होती त्यांचा उत्साह बघून आम्हालाही मजा वाटली. आम्हालाही असं वाटलं आम्ही पुढच्या वेळी इथे येऊन राफ्टिंग करावं. ऋषिकेशमधील गंगाघाट बघून झाल्यावरती आम्ही हरिद्वारला प्रस्थान केलं आणि तिकडचा गंगाघाट बघण्यासाठी निघालो होतो. इसको क्या बोलते हैं इस रिक्शा को? ई रिक्शा. हरिद्वार मध्ये गेल्या गेल्या आम्ही गंगा आरती बघायचं हे ठरवलं होतं, म्हणून आम्ही ही ई रिक्षा पकडली. पण पहिल्यांदाच ई रिक्षा मध्ये बसलो होतो एवढे सगळेजण, म्हणून देवाची प्रार्थना केली आणि पुढचा रस्ता आम्ही पकडला आणि खरी की पौडी या जागेवरती पोहोचलो गंगा आरती बघण्यासाठी. तिथे जाताना आम्हाला इकडचं भव्य असं मार्केट दिसलं. एवढं सुंदर वाटलं बघून, छोट्या छोट्या बिल्डिंग्स, असं वाटलं कुठच्या दुनियेत आलो आहोत. मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, पण इथे छोट्या छोट्या जुन्या काळातल्या अशा चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आणि बिल्डिंग बघून मनाला एक वेगळीच आनंद होत होता. मित्रांनो, रिक्षावाल्यांनी आम्हाला एक उचित अशा जवळच्या जागी सोडलं, कारण तिथे चारी बाजूला नो एंट्री होती आणि पोलीसवाले भरपूर होते. तरी पण त्यांनी जे काही स्पॉटला सोडलं ते एक चांगला स्पॉट होता. तिथून आम्ही अशा म्हणजे प्रॉफिट मार्केटचा न गजबजलेला एरिया असेल अशा भागातून आम्ही चालतो असा फील येत होता आणि आम्ही असे पुढे जात होतो. पण जसे पुढे जात होतो तसा जसा रस्ता चिंचोळा होत होता, त्या चिंचोळ्या रस्त्यामध्ये दुकानांची गजबज वाढत होती आणि त्या दुकानांमध्ये ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या, जे काही किमती होत्या, ते बघून आम्हाला म्हणजे आम्ही आश्चर्य वाटत होतं. कारण की अवघ्या 50 रुपयापासून 100 रुपयापासून कपडे लावले होते, स्वेटर्स लावले होते जे 100 रुपयापासून लावले होते. म्हणजे मला जर शॉपिंग करायची झाली तर मी इथे भरपूर शॉपिंग करता आली असती, पण माझी सगळी शॉपिंग झाली आणि कपडे माझ्याकडे भरपूर पडलेले होते. त्याच्यामुळे तिथे कानाडोळा करत मी पुढे गंगा आरतीसाठी कसा लवकरात लवकर पोहोचून एवढंच बघत होतो, कारण की आम्ही 7 वाजले होते, आम्हाला उशीर होत होता. चला तर मग हे मार्केट बघूया आणि आपण गंगा आरती ज्या ठिकाणी होते त्या जागी आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया.
मित्रांनो, हाच तो पवित्र असा गंगा घाट. इथेच गंगा आरती केली जाते आणि इथे देशाविदेशातून भाविक येतात आणि इथेच ते गंगा स्नान केलं जातं आणि इथे फॅसिलिटी भरपूर चांगली आहे. हे जे बाकी तुम्हाला दिसत आहे बॅरेक्स, तिथे तुम्ही कपडे चेंज करण्याची पण फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट करून दिलेली आहे. मित्रांनो, गंगा आरतीसाठी आम्ही ठीक 7 वाजता पोहोचलो. त्यामुळे तिथे अचाट गर्दी होती. तरीही आम्ही गर्दीतून मार्ग कसा काढत पुढे पोहोचलो आणि जमेल तसं रेकॉर्डिंग केलं. थोडेसे क्लिकर्स आहेत, थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत व्हिडिओमध्ये, पण त्याच्यासाठी माफी असावी. पण गंगा आरती बघून घ्यावी. कशी वाटली ती कमेंट करून सांगा.
मित्रांनो, गंगा आरती बघितली, त्याच्यानंतर आम्ही ओवाळणी घेतली आणि नंतर आम्ही आमच्या दिवसाची सांगता केली. बाकीचं आता पुढच्या भागामध्ये बघूया आम्ही दुसऱ्या दिवशी काय केलं. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा आणि मित्रांना शेअर. धन्यवाद.